राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकाच्या तोंडांवर महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळालेत। रमेश बैस यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे। राधाकृष्णन यांच्याकडे झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती, पण आता नवीन नियुक्त्यांनंतर ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल असतील। पूर्वी सामान्य जनतेला राज्यपाल हे पद आणि त्या पदावरील व्यक्ती यांच्याबद्दल जास्त आत्मीयता नव्हती, कारण त्याबद्दल कधी काही चर्चाच होत नव्हती। पण देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा सकाळचा शपथविधी, उद्धव ठाकरेंचा शपथविधी, मग नंतर एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी झाला आणि या सगळ्यांना शपथ दिली ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी। त्यामुळे हे राज्यपाल सर्वात जास्त चर्चेने गेलेले राज्यपाल ठरले। त्यांची कारकीर्द जरा वादग्रस्तही ठरली, पण तेव्हापासून राज्यपाल या पदाबद्दल सामान्य जनतेमध्ये सुद्धा कुतूहल निर्माण झालं। आता महाराष्ट्रातून सामान्य जनतेतून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे हरिभाऊ बागडे यांची ही राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यामुळे जनसामान्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल कोण यावरही चर्चा आहे। तो कोण आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि त्यांचा इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळालेत। रमेश बैस यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे। राधाकृष्णन यांच्याकडे झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती, पण राष्ट्रपतींनी शनिवारी जाहीर केलेल्या नवीन नियुक्त्यांनुसार CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील। त्याशिवाय जिष्णू देववर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून, ओम प्रकाश माथुर सिक्कीमचे आणि संतोष कुमार गंगवार हे झारखंड राज्याचे नवे राज्यपाल असतील। छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून रामेन डेका यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याशिवाय CH विजयशंकर मेघालयचे, गुलाबचंद कटारिया पंजाबचे, लक्ष्मण प्रसाद आचार्य आसामचे राज्यपाल असतील आणि त्यांच्यावर मणिपूरची अतिरिक्त जबाबदारीही असेल। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखलं जातं। जनसंघाच्या काळापासून ते संघटनेशी संलग्न असल्याचं म्हटलं जातं। दक्षिण भारतात भाजप पक्ष संघटनेच्या वाढीसाठी CP राधाकृष्णन यांनी मोठं काम केलेलं पाहायला मिळालं। तामिळनाडूच्या कोइंबतूरमधून 2 वेळा ते लोकसभेवर निवडून आले आहेत। 1998 आणि 1999 अशा 2 वेळा त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला, पण त्यानंतर 2004, 2014 आणि 2019 अशा सलग 3 वेळा त्यांना कोइंबतूरमधून पराभवाचा सामनाही करावा लागला। राधाकृष्णन यांनी विद्यार्थी चळवळीपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती। भाजपच्या तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही राधाकृष्णन यांनी पार पाडली। 2007 मध्ये तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष असताना राधाकृष्णन यांनी 93 दिवस 19,000 किलोमीटरची रथयात्रा काढली होती। त्यात त्यांनी नद्या जोडणे, दहशतवाद, समान नागरी कायदा, अस्पृश्यता आणि ड्रग्ज अशा मुद्द्यांकडे प्रामुख्याने लक्ष वेधलं होतं। तसंच त्यानंतरही त्यांनी धरणं आणि नद्यांच्या मुद्द्यांवर 280 किलोमीटर आणि 230 किलोमीटर अशा 2 पथयात्रा काढल्या होत्या। त्यानंतर 2023 मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती। आता त्यांच्यावर आपल्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत राहणाऱ्या राज्याचा राज्यपाल पदाची जबाबदारी आहे। त्यामुळे ही जबाबदारी आता ते कशी पार पाडताय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल।